विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या दोन व्हिडिओमध्ये मी काही गणित महत्वाची की जी हॉट्स म्हणून ओळखली जातात ती दिलेली आहे. आज तिसरा व्हिडिओ देतोय. ही सगळी गणितं मागची पुस्तकं आणि मागं काही मार्गदर्शन म्हणून आम्हाला जे मिळालं होतं त्यातनं ही गणितं आपण सिलेक्ट केलेली आहेत. आणि सिलेक्ट करताना मी मागं पण तुम्हाला सांगितलंय, आत्ता पण सांगतो की मॅक्झिमम प्रयत्न हा केलेला आहे की जो आपला वगळलेला सिलेबस आहे त्या सिलेबस मधली ही गणितं नसावी अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला आहे. हे गणित सोडूया. काय दिलेलं आहे? इन अ क्वाड्रिलॅटरल ABCD साइड BC इज पॅरलल टू AD. Diagonal AC and diagonal BD intersect in a point Q. If AQ is equal to 1 by 3 AC, then we have to show that DQ is equal to 1/2 BQ. That is we have to show here. So, what is the important of this example? This is not from textbook. This example is not from textbook. This is the example for the higher order student, and that we have to solve here as a hot example for the our question 5, where such type of examples are asked frequently, and that we have to go here go here to solve the example in a very easy manner or easy way. There are different methods to solve the example, but the method that we can get the method, that method will be in the example. That method is important for us, so I will give a simplest method to solve the example. Now what is given here? That we have given AQ is equal to 1 by 3 into AC. It is given by taking cross multiplication. 3AQ is equal to AC, that is AC is equal to 3AQ. That is we have given here. Now also we have AC is equal to, but from figure AC is equal to AQ plus QC, because A dash Q dash C. प्रत्येक ठिकाणी रिझन लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. सो AC 3AQ is equal to AQ plus QC. Transfer AQ to this side. So 3AQ minus AQ is equal to QC. So QC is equal to 2 times of AQ. QC is equal to 2 times of AQ. And that is AQ divided by QC is equal to 1/2 equation number 1. या पद्धतीने आपण AQ डिवाइडेड बाय QC ची किंमत या ठिकाणी मिळवलेली आहे. ही किंमत आपल्याला पुढच्या भागामध्ये लागणार आहे. नाउ कन्सिडर ट्रायंगल AQD and triangle CQB. आता बघा कुठली ट्रायंगल आहेत? AQD हा 1 नंबर लिहिलेला आणि CQB हा 2 नंबर लिहिलेला. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. कसं दाखवणार आहोत? त्यासाठी पहिली त्याची कंडिशन, अँगल AQD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CQB. AQD आणि CQB एकमेकांच्या या ठिकाणी विरुद्ध असल्यामुळे एकरूप आहेत, आणि त्यामुळे या ठिकाणी आपण रिझन लिहिणार आहोत व्हर्टिकली अपोजिट अँगल. एक गोष्ट या ठिकाणी आपण दाखवली. नेक्स्ट या ठिकाणी आपण दुसरा अँगल दाखवणार आहोत QAD हा अँगल QAD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल QCB. हा कोन आणि हा कोन, हे दोन कोन आपण एकरूप दाखवणार आहोत. तर या ठिकाणी दुसरा QCB. आता याला रिझन या ठिकाणी असणार आहे अल्टरनेट अँगल. कारण काय आहे? तर AD आणि BC आपल्याला या ठिकाणी पॅरलल दिलेले आहेत. AC ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे हा कोन आणि हा कोन अल्टरनेट अँगल. आणि बाय अल्टरनेट अँगल टेस्ट या ठिकाणी या जर रेषा समांतर असतील तर हे दोन कोन एकरूप असतात. त्यामुळे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत अल्टरनेट अँगल. आता याच्यामुळे काय झालं? या ठिकाणी हा व्हर्टिकली अपोजिट, हा अल्टरनेट अँगल, त्यामुळे अँगल ट्रायंगल AQD
इज सिमिलर टू ट्रायंगल CQB बाय AA टेस्ट. अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी नुसार या ठिकाणी हे एकरूप झाले. आपल्याला माहित आहे की जर समजा दोन ट्रायंगल AA टेस्ट जर सिमिलर झाले तर त्यांच्या बाजू या प्रमाणात असतात. मग प्रमाणात कोणकोणत्या बाजू येतील, त्यामुळे देअरफॉर AQ डिवायडेड बाय CQ इज इक्वल टू QD डिवायडेड बाय QB इज इक्वल टू AD डिवायडेड बाय CB. या पद्धतीने या बाजू येतील, याला आपल्याला आधार देता येईल या ठिकाणी. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता यातलं आपल्याला कोणतं पाहिजे, AQ डिवायडेड बाय QC याची किंमत दिलेली आहे. आणि दुसरं काय दिले आपल्याला या ठिकाणी DQ आणि QB मधले रिलेशन द्यायचे, त्यामुळे त्याच पद्धतीने लिहून घ्या. म्हणून दॅट इज AQ डिवायडेड बाय QC इज इक्वल टू DQ डिवायडेड बाय BQ. पण AQ डिवायडेड बाय QC ची किंमत इक्वेशन 1 मध्ये आपण 1/2 घेतलेली आहे. सो 1/2 इज इक्वल टू DQ डिवायडेड बाय BQ फ्रॉम इक्वेशन 1 मधून आपण ही किंमत घेतलेली आहे. आणि आता शेवटची स्टेप या ठिकाणी आपल्याला दाखवायचे, ते आपण काय दाखवणार आहोत या ठिकाणी, DQ इज इक्वल टू 1/2 BQ. सो DQ इज इक्वल टू हे BQ जर या बाजूला ट्रान्सफर केलं तर BQ डिवायडेड बाय 2 अँड दॅट इज DQ इज इक्वल टू 1/2 BQ अँड दॅट वी हॅव टू प्रूव्ह हियर. आणि इथं आपलं एक्झाम्पल पूर्ण होतं. DQ ची किंमत 1/2 BQ इतकी आपल्याला आली आणि तेच उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं, विचारलेलं होतं. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा हा प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. एक्झाम्पल नंबर 2. अ लाईन कट टू साइड्स AB and AC of triangle ABC in the points P and Q respectively. We have to show that area of triangle APQ, हा छोटा ट्रायंगल, divided by area of triangle ABC which is equal to AP into AQ divided by AB into AC. या पद्धतीचे गणित या ठिकाणी आहे. पाहता क्षणी आपल्याला वाटेल की अरे आतापर्यंत आपण एकच फक्त बाजू, इथे दोन बाजू कसं काय आल्या, या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार आपण ज्या वेळेला करू त्यावेळेला लक्षात येईल की हे अवघड गणित आहे. प्रत्यक्षात हे गणित अवघड नाही. आपण जे पाहिलेलं आहे की जर समजा त्रिकोणाच्या पाया समान असेल तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याच्या उंचीच्या प्रमाणात असतं आणि उंची सारखी असेल तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याच्या पायाच्या प्रमाणात असतं. तेच भाग या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे, फक्त एका वेगळ्या पद्धतीने वापरायचा आहे. तो कसा वापरायचा आहे हे या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे किंवा पाहायचं आहे. आता इथे आपले विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की दोन त्रिकोण दिलेले. ज्या वेळेला आपण तुलना करतो त्यावेळेला आपल्याला हा त्रिकोण आणि अजून एक त्रिकोण आणि हा त्रिकोण आणि तो पहिला त्रिकोण या सगळ्यांचा विचार या ठिकाणी करावा लागेल. आणि यासाठी म्हणून आपल्याला या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. तर कन्स्ट्रक्शन काय करायची, तर कन्स्ट्रक्शन करत असताना या ठिकाणी B आणि Q एकमेकांना जोडून घ्यायचे. आता B आणि Q जोडून घेतल्यानंतर काय होईल याचा विचार या ठिकाणी आपण करूया. आता पहिला तर ट्रायंगल आपल्याला APQ दिलेला आहे, म्हणजे उत्तरामध्ये हे येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ABC म्हणजे मोठा ट्रायंगल हा येणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपल्याला असा एक ट्रायंगल या ठिकाणी विचारात घ्यावा लागणार आहे की जो APQ शी सुद्धा या ठिकाणी इन रेशो मध्ये असेल आणि ABC शी सुद्धा इन रेशो मध्ये असेल आणि त्याच्यावरून या ठिकाणी आपल्याला उत्तर या ठिकाणी काढावं लागणार आहे. मग या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर APQ हा जर ट्रायंगल नंबर 1 आपण घेतला, त्याच पद्धतीने APQ हा ट्रायंगल नंबर 2 जर घेतला तर इथे लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या की Q APQ मी म्हटलं तर लिहितो इथे ट्रायंगल इन अ ट्रायंगल किंवा पहिल्यांदा आपल्याला लिहावं लागेल कन्स्ट्रक्शन जॉइन पॉइंट B and Q. नेक्स्ट या ठिकाणी पुढचा विचार इन अ ट्रायंगल APQ and triangle ABQ. या दोन ट्रायंगलचा जर आपण या ठिकाणी विचार केला किंवा या दोन ट्रायंगलच्या
संबंधित आपण माहिती घेतली तर आपल्या लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, APQ हा ट्रायंगल, वाटलंच तर मी याला येलो कलरनी दाखवतोय, हा एक ट्रायंगल झाला. आणि दुसरा ट्रायंगल मी या ठिकाणी दाखवतोय तो कोणता आहे, APQ. परत तीच लाईन या ठिकाणी मी एक्सटेंड करतोय आणि हा रेड कलरने या ठिकाणी दाखवतोय. तर या दोन ट्रायंगल मध्ये जर विचार केला तर Q पॉइंट हा या दोन ट्रायंगल मधला कॉमन पॉइंट आहे. त्याच पद्धतीने A सुद्धा कॉमन आहे, पण त्याचा विचार आता करायचा नाही. Q हा व्हर्टेक्स म्हणून. आता हा जर Q या दोन्ही ट्रायंगल मध्ये असेल, आता समजा मी APQ चा विचार केला तर AP त्याचा बेस झाला, PQ त्याची उंची झाली. समजा मी ABQ चा विचार केला तर अगेन PQ त्याची हाईट झाली, AB त्याचा बेस झाला. म्हणजे या दोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की त्यांची हाईट सारखी आहे. म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, या त्रिकोणांचं जेव्हा आपण या क्षेत्रफळांची रेशो ज्यावेळेला घेऊ त्यावेळेला तो रेशो AP आणि AB यांच्या प्रमाणात असणार आहे. म्हणजेच तो कशाच्या प्रमाणात असणार आहे, बेसच्या प्रमाणात असणार आहे. आणि अशाच पद्धतीने हा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल ABC घेऊन आपल्याला या ठिकाणी गणित सोडवायचं आहे. इट इज अ सो इझी एक्झाम्पल that can be solved in this way. Now considering APQ and ABQ, these two triangles have common point Q as a vertex. And तुम्ही P सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, as a vertex. Therefore segment QP is the common height of both triangle. So therefore रेशो घ्यायचं म्हणतात, एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABQ which is equal to, आपण काय घेतलेलं आहे, कॉमन हाईट आहे. म्हणजेच या ठिकाणी कॉमन वाटलंच तर असं म्हणूया अँड सेम हाईट. त्यामुळे अजून क्लिअर झालं. म्हणजे कोणाच्या प्रमाणात आला, पायाच्या. AP डिवायडेड बाय AB. आणि इथं आधार या ठिकाणी आपण लिहूया, या ठिकाणी कॉमन किंवा सेम हाईट असल्यामुळं रेशो इन टर्म्स ऑफ बेस. सेम हाईट सो रेशो इन टर्म्स ऑफ बेस, या पद्धतीचं उत्तर आलं. याला इक्वेशन 1 लगेच म्हणून टाकूया. आता दुसरा ट्रायंगल आपल्याला कुठला घ्यायचा आहे, सिमिलरली बाय टेकिंग ट्रायंगल ABQ and triangle ABC. आता इथे लक्षात घ्या, ABQ आणि ABC, Q पॉइंट कॉमन आला, BQ त्याची QB काय झाली, हाईट झाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की त्याचा जो एरियाचा रेशो आहे तो त्याच्या कशाच्या प्रमाणात येणार होता, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की बाजूच्या. त्यामुळे AQ डिवायडेड बाय QC. परत एकदा सांगतोय, ABQ बरोबर आहे आणि ABC, BQ त्याची कॉमन हाईट झाली, हा बेस झाला. AQ कुणाचा बेस झाला, ABQ चा, आणि ABC चा बेस काय झाला, AC. त्यामुळे उत्तर या ठिकाणी येणार. देयरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल ABQ डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC in terms of its base, that is AQ divided by AC. परत आधार तेच, सेम हाईट. सो रेशो इन टर्म्स ऑफ बेस, याला इक्वेशन नंबर 2. So multiply equation 1 by equation 2. So area of a triangle
APQ divided by area of a triangle APQ, which is equal to into area of a triangle ABQ divided by area of a triangle ABC, which is equal to AP divided by AB into AQ divided by AC. So by cancelling ABQ, we get area of a triangle APB divided by area of a triangle ABC, which is equal to AP into AQ divided by AB into AC, and that is the answer. या पद्धतीने या ठिकाणी याचं उत्तर जे आपल्याला पाहिजे ते या पद्धतीने मिळतं. फक्त कॉमन हाईट आहे आणि कॉमन बेसच्या प्रमाणामध्ये तो एरिया असतो दोन ट्रायंगलचा, हे लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मल्टिप्लाय करून आपल्याला हे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. Example number 4. In the figure, AD is the bisector of the exterior of angle A of triangle ABC. A हा exterior angle आहे आणि AD हा त्याचा या ठिकाणी bisector या ठिकाणी दिलेला आहे. Segment AD intersect the side BC. Segment AD intersect the side BC produced in a D. या पद्धतीने होतं. We have to prove that BD divided by CD is equal to AB divided by AC. That we have to prove here. For this we have to make a construction. That what is the construction that we have to make is that draw segment CE which is parallel to segment AD. या पद्धतीने एक लाइन या ठिकाणी काढून घ्यायची की जी AD ला पॅरलल आहे. मीटिंग BA at point K. BA ला K मध्ये या ठिकाणी मीट होईल अशा पद्धतीने एक लाइन या ठिकाणी आपण काढून घेतलेली आहे. पहिल्यांदा काय केलेलं आहे, CE पॅरलल टू AD आपण काढून घेतलेले आहे आणि BA एक्सटेंड केलेली आहे. कुठपर्यंत एक्सटेंड केलेली आहे, K पर्यंत. आणि अशा पद्धतीने ही एक कन्स्ट्रक्शन आणि ही कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे. नाउ इन अ ट्रायंगल BAD कोणता ट्रायंगल आहे बघा, BAD हा पूर्ण ट्रायंगल. वेगळ्या चॉकनी दाखवतोय मी इथं. या ट्रायंगल मध्ये काय दिसतं आपल्याला की CE पॅरलल टू AD, CE पॅरलल टू DA, CE पॅरलल टू DA कन्स्ट्रक्शन मध्ये आपण या ठिकाणी या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. सो आता जर समजा ही रेषा आणि ही रेषा या त्रिकोणातली पॅरलल असेल बाय BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, काय लिहिता येईल आपल्याला, BE डिवाइडेड बाय EA is equal to BE divided by EA is equal to BC divided by CD. BC divided by CD. हे लिहिल्यानंतर या ठिकाणी बाय कॉम्पोनेंडो NENDO कॉम्पोनेंडो मध्ये आपण काय करतो, बेरीज करत असतो. सो BE प्लस EA divided by EA which is equal to BC plus CD divided by CD. जी क्रिया या बाजूला करतोय तीच क्रिया दुसऱ्या बाजूला सुद्धा करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता बघा BE plus EA BA
डिवायडेड बाय EA, त्याच्यामध्ये काही बदल नाहीये, इज इक्वल टू BC प्लस CD, BC CD BD डिवायडेड बाय CD. इथे लगेच रिझन लिहून टाकायचं, B डॅश E डॅश A आणि दुसरी लाईन या ठिकाणी B डॅश C डॅश D. या दोन गोष्टीमुळे या ठिकाणी आपण लिहू शकतो. थोडस उत्तराकडे बघा. उत्तराकडे बघितल्यानंतर आपल्याला BA आहे, AB आहे, BD आहे, BD आहे, CD आहे, CD आहे. म्हणजे आता फक्त आपल्याला EA ची किंमत AC आहे हे दाखवलं की आपलं उत्तर या ठिकाणी पूर्ण झालं. याला इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. मी नेहमी सांगत असतो की उत्तराकडे मधनं बघायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपण कुठपर्यंत आलेलो आहे. नाव CE इज पॅरलल टू DA, हे तर आपण घेतलेलंच आहे. आता याच्यासाठी आपण एक ट्रान्सव्हर्सल घेणार आहोत, AC ट्रान्सव्हर्सल घेतले. AC इज अ ट्रान्सव्हर्सल. आता याच्यामुळे काय होतंय, ट्रान्सव्हर्सल बघा, CE पॅरलल टू AD म्हणा, DA म्हणा आणि AC या ठिकाणी आपण ट्रान्सव्हर्सल घेतलेले. सो अँगल ECA इज इक्वल टू अँगल DAC अल्टरनेट अँगल आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आता हे लगेच मी दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, ECA हा अँगल, DAC हा अँगल. हे दोन अँगल या ठिकाणी अल्टरनेट अँगल, कारण ही रेषा या रेषेला समांतर आहे. AC ही ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे हा कोन आणि हा कोन एकरूप आहे, कारण हे दोन्ही कोन कसे आहेत, अल्टरनेट अँगल आहे आणि म्हणून त्याला इक्वेशन नंबर 2 दे. नेक्स्ट, आता पुढची स्टेप, पुढच्या याला परत CE इज पॅरलल टू DA. ट्रान्सव्हर्सल बदलतोय आता मी या ठिकाणी. कोणते घेतोय, BK ऍज अ ट्रान्सव्हर्सल. BK इज अ ट्रान्सव्हर्सल. आता याच्यामुळे या ठिकाणी अजून दोन अँगल या ठिकाणी मला एकरूप मिळत आहेत. ते कोणते आहेत, अँगल CEA इज इक्वल टू अँगल DAK. याला या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल आणि याला इक्वेशन नंबर 3 म्हणतोय. आता मी दाखवतोय, तुमच्या लक्षात येईल. CEA डबल हा कोन आणि दुसरा DAK हा कोन आणि हा कोन एकरूप झाला असं मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. कारण CE पॅरलल टू DA आणि AK ही काय म्हटलेले आपण, सॉरी BK, AK किंवा BK ही ट्रान्सव्हर्सल म्हणलेले आहे. त्यामुळे हा कोन आणि हा कोन करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल मुळे हे दोन कोन या ठिकाणी एकरूप झालेले आपल्याला आढळून येते. आता इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की AD हा आपल्याला दिलेला आहे की बायसेक्टर आहे, त्यामुळे हे दोन कोन एकरूप झाले. बघा, एक रेडनी काढलेला आणि एक येलोनी काढलेला कोन एकरूप झाले. जर हे दोन कोन एकरूप असतील तर कंपल्सरी हे दोन कोन एकरूप असायलाच पाहिजे. नेक्स्ट लाईन, ॲज गिवन सेगमेंट AD is the bisector of angle A and therefore angle A चा बायसेक्टर असल्यामुळे DAC is equal to angle CEK DAC equal to angle DAK. इक्वेशन नंबर 4. म्हणजे बघा, यातला DAC आणि यातला DAK हे एकरूप झाले तर हे दोन कोन कंपल्सरी एकरूप होणं गरजेचं आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4 we can directly write angle ECA is equal to angle DAC is equal to angle
DCA बघा ECA आणि यातला हे बघा हा आणि हा एक ग्रुप आहे म्हणून ECA आणि CEA हा एक ग्रुप झाला. CEA हा एक ग्रुप झाला. थोडस या ट्रायंगल कडे बघा AEC. आता मी हे सगळं पुसतोय, याची काय आता आवश्यकता आपल्याला नाही. आता फक्त ट्रायंगल AEC कडे लक्षात द्या. या ट्रायंगल मध्ये ECA म्हणजे हा कोन, ECA हा कोन डबल ने दाखवतो आणि CEA हा कोन, हे दोन कोन एक ग्रुप झाले म्हणजे हा ट्रायंगल झाला आयसोसेलेस ट्रायंगल. आणि आयसोसेलेस ट्रायंगल जर झाला तर AE ची किंमत ही या ठिकाणी AC इतकी आपल्याला मिळते. नेक्स्ट लाईन, फ्रॉम दिस triangle AEC becomes an isosceles triangle. So by the property of isosceles triangle AE is equal to AC, equation number 5. So 5 किंमत जर आपण 1 मध्ये घातली, मी मगाशी सांगितलं होतं की AE च्या ऐवजी AC घातली की आपलं उत्तर या ठिकाणी पूर्ण झालं. So put equation 5 in equation 1. So equation 1 becomes BA divided by EA च्या ऐवजी या ठिकाणी EA च्या ऐवजी आपण किंमत काय घालणार आता AC which is equal to BD divided by CD, and that is answer that we have to want is BD divided by CD is equal to BA च्या ऐवजी मी AB लिहितोय आणि divided by AC, and that is the answer that we have to ask here, and in this way we can prove the answer.